जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आपण घेऊन आलेलो आहोत पोलीस भरतीसाठी विशेष बॅच आणि विशेष लेक्चर. यामध्ये आपण आजचा विषय राज्यघटना आणि पंचायत राज घेऊन आलो. त्याच्यानंतर प्रत्येक विषयावर आपण लेक्चर आणणार आहोत. ओके, इतिहासचं स्पेशल लेक्चर जे की पोलीस भरतीमध्ये विचारलेले महत्त्वाचे प्रश्न 2015 ते 2025 पर्यंत आजपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेही पंचायत राज आणि राज्यघटना याविषयी जे प्रश्न विचारले आहेत त्यासाठी आपण विशेष हे लेक्चर घेऊन आलेलो आहोत. चला तर आपण वेळ न दवडता राज्यघटना आणि पंचायत राज याच्यावर कोणकोणते प्रश्न विचारले आहेत ते पाहूया. आपण पहा पहिला क्वेश्चन. तदोतच अजूनही तुम्ही जर कल्पतरू पॅटर्नला फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, कारण तुमच्यासाठी आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत. चला तर आपण पहा आजचा पहिला क्वेश्चन. पहिला क्वेश्चन असा आहे की भारतीय संविधानातील कोणत्या कलमाद्वारे नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. पोलीस भरतीमध्ये एवढं काही डीप नाही विचारत. काही महत्त्वाच्या कलम, काही महत्त्वाचे भाग, काही महत्त्वाचे परिशिष्ट, राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान, संसद, लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा, विधिमंडळ जे काही महत्त्वाचे याच्यावर भर दिलेला आहे. तर असे काही प्रश्न आहे की भाषण आणि अभिव्यक्ती हे स्वातंत्र्य कोणत्या कलमान्वये संविधानाने दिलेले आहे. तर असा हा प्रश्न आहे, कारण आपल्याला भाषण हे करण्याचं स्वातंत्र्य संविधानाने दिलेलं आहे. तर असे 6 प्रकारचे स्वातंत्र्य आपल्याला दिलेले आहेत. ती कलम म्हणजे कलम 19. त्याला स्वातंत्र्याचे काय म्हणू आपण, नागरिकांना दिलेले अधिकार म्हणून, ज्याच्यामध्ये भाषण आणि अभिव्यक्ती हे स्वातंत्र्य दिलेलं आहे. ते कलम 19 नुसार आहे. तर कलम 19 नुसार असे 6 प्रकारचे आपल्याला अधिकार दिलेले आहेत. तर कलम 19 नुसार पहा. तेवढं काही लेक्चर डीपमध्ये घेणार नाही, आपले फास्ट ट्रॅक लेक्चर आहे. तर जे काही महत्त्वाचे ऑप्शन आहेत किंवा ज्यावर प्रश्न विचारतील तेच मी तुम्हाला सांगणार. ओके, याच्या आधी जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर अतिशय डीप पद्धतीने आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. एका प्रश्नातून जवळपास 20 प्रश्नाचा सराव होईल इतके डीप आपण क्वेश्चन म्हणजे घेतलेले आहे. त्याच्या आधीचे तुम्ही व्हिडिओ लेक्चर पाहिले नसेल तर अवश्य पहा. कलम 19 काय सांगते. कलम 19 आपला स्वातंत्र्याच्या हक्क देते. त्याच्यामध्ये आपण एक पहिला पाहिला की भाषण आणि अभिव्यक्ती हे स्वातंत्र्य देते. त्याच्यानंतर आपल्याला निशस्त्र जमाव पहा. कलम 19 काय देते एक आपण पाहिलं. दुसरं पाहू आपण निशस्त्र जमाव. आपण निशस्त्र जमाव करू शकतो. निशस्त्र जमाव करणे, सभा संघटना स्थापन करणे. याच्यामध्ये दुसरं आहे संघटना स्थापन करणे. संघटना म्हणू, संस्था म्हणू, त्याच्यामध्ये राजकीय असो किंवा सामाजिक असो या संस्था स्थापन करण्याचा अधिकार आपल्याला भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे. त्यानंतर तिसऱ्यामध्ये पहा काय दिलेलं आहे आपल्याला चौथ्यामध्ये, कारण पहिलं आपण पाहिलेलं आहे. पहिलं हे आहे नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. तिसरं हे आहे आणि चौथा आपण पाहत आहोत. पहा 6 प्रकारचे स्वातंत्र्य दिले आहेत. चौथं पहा आपला संघटना आणि संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. कोणत्याही राज्यामध्ये आपण संचार करू शकतो, संचार स्वातंत्र्य. त्यानंतर आपण कोणत्याही राज्यामध्ये जागा खरेदी करू शकतो, राहू शकतो. वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य. आपण कोणत्याही राज्यात वास्तव्यास करू शकतो, कारण भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला एकच नागरिकत्व आहे. आपण एकच भारतीय आहोत. एकच तिरंगा झेंडा आहे. अमेरिकेसारखे 50 राज्य आणि प्रत्येक राज्याचं वेगळं नागरिकत्व आपल्याला दिलं नाही. अमेरिकी राज्यघटनेमध्ये असं आहे. अमेरिकी राज्यघटनेमध्ये काय आहे की त्यातलं एक देश राहील अमेरिका आणि तिथले 50 राज्य. जर वॉशिंग्टन DC असेल तर त्याला वेगळा झेंडा, न्यूयॉर्क असेल वेगळा झेंडा. ओके, जे काही लॉस वेगास असेल वेगळा झेंडा. म्हणजे त्यांना नागरिकत्वाचं त्याला काय म्हणू आपण, त्यांना दुहेरी नागरिकत्व आहे आणि आपल्याला एकेरी नागरिकत्व आहे. त्यामुळे आपण कुठेही वास्तव्यास राहू शकतो. वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य. वास्तव म्हणजे त्याला काय म्हणू, राहण्याचे स्वातंत्र्य. पहा ओके, राहण्याचे स्वातंत्र्य, वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य. ओके, कुठे संचार करण्याचे स्वातंत्र्य, कोणत्या देशामध्ये आपण संचार करू शकतो, फिरू शकतो. ओके, वास्तव करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे कोणत्याही राज्यामध्ये आपण राहू शकतो. त्याला म्हणून काय म्हणू, वास्तव्यास राहण्याचे स्वातंत्र्य. ओके, त्यानंतर पहा 6वं दिलेलं आहे आपल्याला, आपण कोणताही व्यवसाय धंदा करू शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये राज्यघटना काय देते, तुम्हाला कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य देते. व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य. तर हे 6 प्रकारचे स्वातंत्र्य दिले आहे. मूलभूत हक्कामध्ये तसं 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहेत. याच्या आधी जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर आपण समतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, त्याच्यानंतर आपण बरेच जे पाहिलेले आहे. ओके, धर्म स्वातंत्र्य, असे जवळपास आपण 6 प्रकारचे स्वातंत्र्य पाहिले आहेत.
ओके, त्यामध्ये कलम 23, कलम 24 हे पण पाहिलेलं आहे आपण, जे की बालमजुरीसाठी आपण म्हणू की हे बी याच्यामध्ये 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहे. हे आपण कलम 19 मधले 6 प्रकारचे स्वातंत्र्य पाहतो. निशस्त्र जमाव करण्याचे स्वातंत्र्य, संघटना आणि संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, संचार करण्याचे स्वातंत्र्य, कुठेही फिरू शकतो, कोणत्याही राज्यामध्ये वास्तव करण्याचं स्वातंत्र्य आहे आपल्याला. आणि महत्वाचं म्हणजे कोणत्याही याच्याहून व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला, कुठेही व्यवसाय करू शकतो आपण, व्यवसाय धंदा. ओके, तर पहिले जे काही आपण जाती आधारित आणि धर्म आधारित जे व्यवसाय होते ते पण राज्यघटनेने मोडून काढलेले आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पोलीस भरती असो किंवा तलाठीमध्ये मी 6 प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले आहेत. ओके, तर ते एकदा पाहून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही मूलभूत हक्कामध्ये दिलेले आहेत, समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, त्याच्यानंतर धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, त्याच्यानंतर आपण काय म्हणू आपण संस्कृती जपण्याचा अधिकार, हे पण आपण सांगितलेलं आहे. पहा याच्यामध्ये कलम 13 काय दिलेलं आहे. कलम 13 काय सांगते पहा राज्यघटनेमधलं. कलम 13 सांगते की मूलभूत हक्काच्या विरोधात कोणताही कायदा हा संसदेला करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालय आणि न्यायालय हे मोडून काढेल. केशवानंद भारती खटल्याने हे जाहीर झालेलं आहे. कारण संसद कोणताही कायदा करेल आणि ते लागू होईल यासाठी संसद सर्वोच्च नाही, भारतामध्ये सर्वोच्च केशवानंद भारती खटल्यानं भारतामध्ये सर्वोच्च भारताचं संविधान असेल असं सांगितलेलं आहे. म्हणून कलम 13 काय सांगते, कोणताही असा कायदा जो मूलभूत हक्क डावरेल, मूलभूत हक्कावर गदा आणेल असा कायदा करता येणार नाही असे कलम 13 मध्ये सांगितलेलं आहे. ओके, मूलभूत हक्काचे आपण काय म्हणू येतं, संरक्षण, मूलभूत हक्काचे संरक्षण करण्याचा म्हणजे कलम 13 मध्ये सांगितलं आहे, मूलभूत हक्क संरक्षण. ओके, कारण कोणताही कायदा जर संसद करेल आणि संसदेवर सर्व आपण दिलं, कारण भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वाधिक श्रेष्ठ जर काही असेल तर ते काय आहे, भारताचे संविधान. म्हणून संसद नाही. ज्याही प्रकारे आपण ब्रिटिश राज्यघटना पाहतो, ब्रिटिश राज्यघटनेमध्ये संसदेला महत्व दिलं आहे. ज्या प्रकारे आपण मूलभूत हक्क घेतलात अमेरिकेच्या राज्यघटनेमधून, अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये तिथे महत्व दिलं आहे सर्वोच्च न्यायालयाला. आपल्याही राज्यघटनेमध्ये सर्वोच्च काय असेल तर भारतीय संविधान, आणि भारतीय संविधानाने सर्वोच्च काय ठेवलं असेल तर सर्वोच्च न्यायालय ठेवलं. म्हणून कलम 13 काय करते, मूलभूत हक्काचं संरक्षण करते. कोणताही कायदा जर संसद बनवेल जे मूलभूत हक्कांवर गदा आणेल असा कायदा मोडीत करण्याचा अधिकार भारतीय संविधानाला असेल, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला असेल. पहा कलम त्याच्यानंतर आपल्याला ऑप्शन मध्ये जे दिलं तेच मी सांगणार आहे, कारण बरंच आपल्याला याच्या आधीचे मी डीप लेक्चर घेतलेले आहे. कलम 14 काय सांगते पहा. कलम 14 आपल्याला सांगते समानतेचा अधिकार. भारतीय राज्यघटने पुढे सर्व समान असते. ओके, समानतेचा अधिकार आणि भारतीय राज्यघटनेसमोर कोणीही उच्च नीचे राहणार नाही. त्यामुळे आपण काय म्हणू, कलम 14 आपल्याला देते समानतेचा अधिकार. समानतेचा अधिकार, कायद्याचे समान संरक्षण, कायद्याचे सर्वांना समान संरक्षण राहील. ओके, समानतेचा अधिकार, कायद्याचे समान संरक्षण हे कलम 14 सांगते. समान संरक्षण. ओके, तर या गोष्टी लक्षात ठेवा, कारण यावरच पोलीस भरतीला प्रश्न विचारतात. एवढं काही डीप नाही. कलम 14, कलम 15 ओके, धर्म वंश जात हे याच्यावर आहे. कलम 17 अस्पृश्यता नष्ट, कलम 18 पदव्या नष्ट करणे हेच विचारतात. कलम 19 आपण पाहताय स्वातंत्र्य 6 प्रकारचे. ओके, स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. ओके, त्यानंतर कलम 21 पहा काय आहे, हे आपल्याला काय संरक्षण करण्यास स्वातंत्र्य देते, आपल्या जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य कलम 21 सांगते. ओके, कलम 21 जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य दिलं आहे कलम 21 नुसार. ओके, बाकी आधीचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसेल तर पाहून घ्या, कारण याच्यामध्ये मूलभूत हक्क तुमचा कव्हर होईल एवढं तरी मी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण ते जर लेक्चर पाहिले, याआधी लेक्चर पहा, पोलीस भरतीने बरेच लेक्चर घेतले, त्यामध्ये मूलभूत हक्क मी अतिशय डीप पद्धतीने घेतलेले आहेत. तर कलम 13 पाहिलं आपण, कलम 14 पाहिलं समानतेचा अधिकार, कलम 19 पाहिलं 6 प्रकारचे आहेत, निशस्त्र जमाव करण्याचा अधिकार आहे, संघटना आणि संस्था स्थापन, राजकीय असो की सामाजिक असतो. त्यानंतर संचार, कोणत्याही राज्यामध्ये कुठेही जाऊन आपण संचार करू शकतो, फिरू शकतो. त्यानंतर वास्तव्यास राहण्याचं स्वातंत्र्य, कोणत्याही राज्यामध्ये आपण जमीन खरेदी करून त्याचा राहू शकतो, वास्तव्यास राहू शकतो, वास्तव करू शकतो, घर बांधू शकतो. हे पण आपल्याला भारतीय राज्यघटनेने दिलं आहे, कारण भारतीय राज्यघटनेमध्ये एकेरी नागरिकत्व आहे, दुहेरी नागरिकत्व नाही अमेरिकेप्रमाणे. त्याचनंतर व्यवसाय धंदा करण्याचे स्वातंत्र्य, कोणत्याही प्रकारचा व्यवसाय आपण करू शकतो, भारतीय राज्यघटनेने आपल्याला स्वातंत्र्य दिलं आहे. चला तर वेळ न दवडता आपण दुसरा क्वेश्चन पाहू. पहा दुसऱ्या प्रश्नामध्ये संविधान सभेतील मूलभूत हक्क. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मार्गदर्शक जे काही तत्वे आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत, राष्ट्रपती, राज्यपाल, संसद, लोकसभा, राज्यसभा याच्यावरच प्रश्न राहतात. महत्वाचे कलम, महत्वाच्या कलमावर आपण विशेष लेक्चर घेऊ. जर तुम्हाला काही वाटत असेल पोलीस भरतीसाठी एवढा डीप अभ्यास नसतो, पण पोलीस भरतीसाठी जो काही नियोजन पद्धतीने अभ्यास करायचा असतो त्यावर आम्ही अभ्यास करत आहोत, तेच तुम्हाला पोलीस भरतीसाठी फायद्याचं येईल.
आणि बरेच आपण घासतो विषय आणि ते काही फायद्याचा पडत नाही. म्हणून कमी वेळात जास्त कसा अभ्यास होईल या प्रयत्नात आपण आहोत. पहा, मूलभूत हक्कावर प्रश्न विचारला जातो. संविधान सभेतील याच्या आधी मूलभूत हक्कासंबंधित होतं कलम 19 मधलं आपण पाहिलेलं. कलम हे मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष, जे महत्वाच्या समिती आहेत त्यावरच प्रश्न विचारला जातो. ओके, बऱ्याच समित्या होत्या पण काही महत्वाच्या समित्या, त्याच्यामध्ये मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष आपल्याला विचारले. तर कोण होते? तर मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. कोण होते? मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. आणि जे.बी. कृपलानी पहा, याच्यामध्ये मूलभूत हक्क पहा, मूलभूत हक्क आणि पहा, मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक याची उपसमिती होती, एक उपसमिती. हे प्रश्न विचारलेले आहेत बहुतांश वेळा. पहा, नाही तर याचे अध्यक्ष कोण होते? मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक उपसमितीचे ते होते जे.बी. कृपलानी. पर्याय क्रमांक 2 जे.बी. कृपलानी. ओके, जे.बी. कृपलानी. त्यानंतर पहा, तिसऱ्या ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे? सरदार पटेल हे उत्तर आहे. पहिल्या ऑप्शन मध्ये दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्वांनाच माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणते? मसुदा समिती, त्याचे काही सदस्य होते तेही पाहावा. त्याच्यावर प्रश्न विचारला जातो पुढीलपैकी कोण नव्हते म्हणून. मसुदा समितीचे पुढीलपैकी अध्यक्ष कोण नव्हते, सदस्य कोण नव्हते म्हणून एक राहते. तर मसुदा समिती जी की महत्वाची समिती होती, मसुदा समिती ज्याने संविधान तयार केलं. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार त्यालाच म्हणतो आपण बाबासाहेबांना, कारण मसुदा समिती ही एक अत्यंत महत्वाची समिती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्व हे प्रश्न येतात विचारतात. पोलीस भरती कदाचित तुम्ही आताही केली असेल, 12वी नंतर लगेच भरला असेल. पास होणं खूप सोपं आहे, फक्त सिस्टमॅटिक अभ्यास करणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पहा, जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू हे घटना समितीचे अध्यक्ष होते. ओके, जे काही घटना समिती होती, घटना समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू. ओके, तर राज्यामधील चर्चा त्याच्या संबंधित बी एक पंडित जवाहरलाल नेहरूची एक समिती होती. ओके, राज्यांतर्गत चर्चा म्हणून. मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती जे.बी. कृपलानी. मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याच्यामध्ये 7 सदस्य पाहून घ्या कोणकोणते होते. ओके, खेतानंतर मृत्यू झालेले तर बरेच आहे त्याच्यामध्ये. ओके, सल्लागार पाहून घ्या. ओके, त्याला काय म्हणतो, B.N. राव मसुदा म्हणजे संविधान समिती सल्लागार होती. घटना समिती पाहतो आपण. त्यानंतर ध्वज समिती पाहतो आपण, पण त्याला काय म्हणतो, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्याचे अध्यक्ष होते. सुकाणू समिती पाहतो, डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्याचे अध्यक्ष होते. तर अशा काही महत्वाच्या समित्या आहेत, त्या समित्या पाहून घ्या. यावरच वारंवार प्रश्न राहतो प्रॅक्टिससाठी. मी तेही क्वेश्चन घेईल. याचं उत्तर आहे मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. ज्या प्रकारे मूलभूत हक्क उपसमिती, पहा इथे काहीतरी चुकलं माझं. हे पहा, मूलभूत हक्क उपसमिती, मूलभूत हक्क उपसमिती, मूलभूत हक्क उपसमिती याचे अध्यक्ष जे.बी. कृपलानी होते. आणि अल्पसंख्याक उपसमिती ही वेगळी होती. या दोन्ही याचे समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. म्हणजे उपसमित्या होत्या अल्पसंख्याक उपसमिती. एच.सी. मुखर्जी. कोण होते? एच.सी. मुखर्जी. ओके, हे संविधान सभेचे उपाध्यक्ष होते, हे पण लक्षात ठेवा, एच.सी. मुखर्जी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ, थोडं काय डीप नाही घेत. भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत? तर भारतीय राज्यघटनेत सद्यस्थितीला 2026 मध्ये पाहतो तर आपण 12 परिशिष्टे आहेत. वेगवेगळ्या घटना दुरुस्तीने आपण हे समाविष्ट केले आहेत. सुरुवातीला किती होते? सुरुवातीला 8 परिशिष्टे होते. ओके, 8 परिशिष्टे. त्यानंतर राज्य आणि केंद्र यांची नावे, त्यांचा प्रदेश, त्यांच्या सीमा, हे पहिलं परिशिष्ट आहे. ओके, त्यानंतर दुसरं परिशिष्ट पाहतो आपण त्यांच्या वेतनासंबंधी, तिसरं शपथाविषयी, चौथं पाहतो आपण राज्यसभेतील जागा,
पाचो पाहतो आपण जे काही ईशान्येकडील राज्य आहेत आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा हे सोडून बाकीच्यांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीविषयी आहे संरक्षण देण्याविषयी. त्याच्यानंतर 5व्या याच्यामध्ये आपण काय करतो, 6व्यामध्ये हेच आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम यांच्याविषयी आहे अनुसूचित जमातीविषयी संरक्षण देतो आपण. आणि 7व्यामध्ये काय आहे, जे काही केंद्रसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची याच्याविषयी आहे. आणि 8वं जे परिशिष्ट आहे, जे 8वं परिशिष्ट आहे भाषेविषयी आहे. याच्यामध्ये अधिकृत भाषा आपल्या किती आहेत, 22 भाषा आहेत, त्या 8वं परिशिष्ट आहेत. 8व्या परिशिष्टामध्ये आहे. ओके, 8 परिशिष्टे कोणते होते, ज्या वेळेस आपण राज्यघटना अंगीकृत केली, स्वीकृत केली त्यावेळेस 8 परिशिष्टे होते. सुरुवातीस राज्यघटनेमध्ये किती परिशिष्ट होते, 8 परिशिष्टे. ओके, 26 जानेवारी 1950 मध्ये, 26 जानेवारी 1950ला किती परिशिष्ट होते, 8 परिशिष्ट. आणि आता आहेत 9, 10, 11 आणि 12. ओके, तर 9वं परिशिष्ट जमीन सुधारणा कायदा संबंधित आहे. पहिल्या घटना दुरुस्तीने झालं आहे. पहिली घटना दुरुस्ती जमीन सुधारणा संबंधित आहे. जमीन सुधारणा संबंधित, जमीन सुधारणा संबंधित. ओके, जमीन सुधारणा संबंधित आहेत. त्यानंतर 10वं परिशिष्ट आहे, हे 52व्या घटना दुरुस्तीने झालं आहे. यावरच प्रश्न विचारतात. 52व्या घटना दुरुस्ती ना, 52वी घटना दुरुस्ती, 52वी जाऊ द्या, 52वी घटना दुरुस्ती. तर पक्षांतर बदली, आयाराम गयाराम कोणीही कोणत्या पक्षात येईल असं नाही जमणार. 52व्या घटना दुरुस्तीनं काय सांगितलं, पक्षांतर बंदी कायदा, एखाद्या पक्षावर निवडून आला, एका चिन्हावर निवडून आला तर त्याला त्या दुसऱ्या पक्षामध्ये जाण्यासाठी त्याचं सदस्यत्व पद जाईल. तो आमदार असेल तर आमदार त्याचं पद जाईल, खासदार असेल तर खासदार पद जाईल. कारण कोणताही आयाराम गयाराम चालणार नाही, हे 52व्या घटना दुरुस्तीने दाखवून दिलं. कारण कोणतेही आमदार म्हणा, खासदार म्हणा, जेही लोकनियुक्त म्हणा सदस्य, हे कोणत्याही पक्षातून जिथे त्यांचा फायदा होईल तिथे जाऊ लागले, उड्या मारू लागले कोणीकडे. त्यामुळं 52वी घटना दुरुस्ती लागू केली आणि त्याच्यावर काय केलं आपण, 10वं परिशिष्ट आणलं. 10व्या परिशिष्टामध्ये काय केलं आपण, पक्षांतर बंदी कायदा आणला. पक्षांतर बंदी कायदा. सर, पक्षांतर बंदी कायदा म्हणजे कोणताही सदस्य, कोणताही आमदार असो, खासदार असो, एका पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आल्यावर दुसऱ्या पक्षात जाणार नाही. जर तो गेला तर त्याचं सदस्यत्व पद रद्द होईल. जर स्वइच्छेने गेला तो एका पक्षात दुसऱ्या पक्षात तरीही रद्द होईल. आणि त्याने जर विरोधात मतदान केले पक्षाच्या तरीही त्याचं पद काढण्यात येईल. तेही त्याच्यावर काय करू, पक्षांतर बंदी कायदा लागू होतो. परंतु 2/3 एकत्र जर असे सदस्य गेले, आमदार गेले एका पक्षात दुसऱ्या पक्षात, त्यावर हा पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही, जे की महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलेला झालेला आहे. ओके, त्याचा 11वं परिशिष्ट आहे पंचायत राज संबंधी. पंचायत राज काय, पंचायत राजमध्ये जवळपास 29 विषय आहेत. शेती संबंधित, आरोग्याविषयी, ओके, प्राथमिक शाळा आहे, असे जे काही स्वच्छता, असे 29 विषय दिले पंचायत राज संबंधित. ओके, 73व्या घटना दुरुस्तीनं 1992-93 मध्ये आलेला आहे. 73व्या घटना दुरुस्तीनं. ओके, 73वी घटना दुरुस्ती. याला काय म्हणतो, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. पंचायत राज कशी संबंधित आहे, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. याच्यामध्ये काय येते, सर्वात महत्वाचा स्तर येतो जिल्हा परिषद, त्याच्यानंतर येतो पंचायत समिती आणि त्याच्यानंतर येतो ग्रामपंचायत. हे आपण 73व्या घटना दुरुस्तीने केलेलं आहे. ग्रामपंचायत यांच्या निवडणुका, यांच्यामध्ये आरक्षण दिलेलं आहे. 50% महिलांना आरक्षण दिलेलं आहे आपण. याच्यामध्ये पहिले लागू झालं होतं 33%, महाराष्ट्रानंतर याला 2011 मध्ये 50% गेलेला आहे. लक्षात ठेवा, हे प्रश्न येऊ शकतात पोलीस भरतीला. असे प्रश्न आलेले आहेत की महाराष्ट्राने 50% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कधी केलं, तर 2011 मध्ये केलं. ओके, आणि त्याच्यामध्ये काय 3 स्तर आहेत, जे की आपण वसंतराव नाईक समितीने घेतलेले आहेत. 3 स्तर कुठून घेतले आपण, वसंतराव नाईक समितीने. वसंतराव नाईक समिती यावर प्रश्न विचारतात पंचायत राजमध्ये. वसंतराव नाईक समिती, बलवंतराव मेहता समिती, अशोक मेहता समिती. ओके, तर वसंतराव नाईक समितीने सर्वाधिक जास्त महत्व कोणाला दिलं होतं असा प्रश्न विचारतो. पंचायत समितीला त्यांनी महत्व दिलं होतं जास्त. पंचायत समितीस सर्वाधिक महत्व कोण दिलं होतं, सर्वाधिक महत्व कोण दिलं होतं, वसंतराव नाईक समितीने. ओके, तर आपण पाहिलो 12वी, काय पाहिलो आपण, 12वं परिशिष्ट. 8वं पाहिलं आपण भाषा संबंधित. बाकी मी तुम्हाला तोंडी सांगितले ते पाहून घ्या एकदा.
ओके, राज्य केंद्रशासित प्रदेशांच्या सीमा. दुसरं आहे वेतना संबंधित, त्यामध्ये राष्ट्रपती, राज्यपाल, त्याच्यामध्ये लोकसभा अध्यक्ष, लोकसभा सभापती, आपलं राज्यसभा सभापती, त्याच्यानंतर उपराष्ट्रपती यांच्या वेतना संबंधित आहे. तिसरं आहे त्यांच्या शपथेविषयी राष्ट्रपतीची शपथ, त्याच्यानंतर राज्यपालाची शपथ, सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची शपथ, त्यानंतर आपलं काय ते नियंत्रक आणि महालेखा परीक्षक महान्यायवादी यांची शपथ, हे तिसरं आहे. चौथं काय आहे? चौथं आहे राज्यसभेमधल्या जागा प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला वाटून दिलेल्या. पाचवं काय आहे? जे काय आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम हे जे राज्य वगळून काय म्हणू आपण त्याला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी दिलेला आपण जे काय म्हणू अधिकार म्हणू. त्यानंतर हे राज्य वगळून आपण पाचव्यामध्ये घेतलेलं आहे. आणि 6व्या परिशिष्टामध्ये हेच राज्यासाठी आपण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला संरक्षण दिलेलं आहे. म्हणजे आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम 6व्या परिशिष्टामध्ये. 7वं परिशिष्ट काय येते? त्याच्यामध्ये तुम्हाला संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची याच्यामध्ये कोणकोणते विषय समाविष्ट केले, संघ सूचीमध्ये कोणते, राज्य सूचीमध्ये कोणते आणि समवर्ती सूचीमध्ये कोणते, हे आपण परिशिष्ट 7 मध्ये सांगितलं. परिशिष्ट 8 जे काय अधिकृत भाषा आहे संविधानात स्वीकारायला 22 ते आपण परिशिष्ट 8 मध्ये घेतल्या. 9 मध्ये काय केलं? पहिली घटना दुरुस्ती म्हणून भारतीय राज्यघटनेची पहिली घटना दुरुस्ती कशाची आहे? जमीन सुधारणा संबंधित आहे. त्याच्यानंतर 52वी घटना दुरुस्ती पक्षांतर बंदी कायदा आहे. त्यानंतर 73वी आपण घटना दुरुस्ती म्हणू की त्याच्यानंतर पंचायत राज आणि काय म्हणू आपण त्याला 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती. अजून काय याच्यामध्ये दिलेलं आहे आपण? नगरपालिका आणि महानगरपालिका म्हणून त्याला. नगरपालिका, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था. ओके, हे आहे ह्याच्यामध्ये. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तेच नगरपंचायतमध्ये खेड्याचं रूपांतर शहरामध्ये होणं, नंतर नगर परिषद आणि नंतर महानगरपालिका म्हणजे कुठे महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका 29 आहे, शेवटची जालना झालेली आहे. ओके, हे पण पाहून घ्या. 29 महानगरपालिका, 36 जिल्हे, 355 तालुके, 124 नगरपंचायती, या गोष्टी पाहून घ्या. ओके, यावर काही आकडेवारीवर प्रश्न विचारू शकतात. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरपंचायत, नगरपालिका किंवा नगर परिषद म्हणून आपण त्याला महानगरपालिका येतात. हे 12व्या घटना दुरुस्तीने दिलेलं आपल्या 12व्या परिशिष्टामध्ये दिलेलं आहे. 9वं परिशिष्ट, 10वं परिशिष्ट, 11वं परिशिष्ट आणि 12वं परिशिष्ट पाहिलं आपण. 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीने म्हणू आपण. 74वी घटना दुरुस्ती. ओके, 1992-93. ओके, हे लागू झालेलं आहे. ओके, बाकी पहा 10वी परिशिष्ट पाहिलं आपण, 11वं पाहिलं आणि 9वं पण पाहिलं. आधी आपण बाकीचे मी काय पहिलं दुसरं हे तुम्हाला तोंडी सांगितलं, ते जर सांगितलं तर पूर्ण लेक्चर त्याच्यामध्ये भेड होऊन जाईल, 20-25 मिनिटं लागतील. म्हणून आपण ते नाही सांगितलं. महत्त्वाचे जे काही ऑप्शन आहेत त्याचबद्दल सांगावं. याच्या आधी जर तुम्हाला काही लेक्चर पाहिजे असतील किंवा त्याही स्वरूपाचं लेक्चर पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. बिलकुल तुमच्यासाठी जेही प्रश्न विचारले आहेत कशा पद्धतीने विचारतील यावर अभ्यास करायला. बिनफालतू व्हिडिओ बनवण्याचा किंवा तुमच्या समोर यायचा आमचा उद्देश नाही आहे. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? हे विचारतात. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? तर महाराष्ट्रामधला पहिलेच दिलाय महाराष्ट्रामध्ये. तर तो झालाय 1961च्या कायद्यानुसार 1962 मध्ये. 1 मे 1962. 1 मे 1962 आपण काय म्हणू? महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा हा मंजूर झालेला आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. यावर प्रश्न विचारतात बरं. ओके, बाकी जिल्हा परिषद अध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतो. त्यानंतर जिल्हा परिषदचा जो CEO असतो तो याचा महत्त्वाचा अधिकारी असतो जिल्हा परिषदेचा. ओके, त्याच्यानंतर पंचायत समितीचा जो काही कार्यकारी प्रमुख असतो तो पंचायत समितीचा सदस्य, त्याला काय म्हणू सभापती असतो, तो सदस्यामधून निवडून दिला जातो. आणि जो काही अधिकारी असतो तो कोण असतो? BDO. ओके, त्याला काय म्हणू आपण? गट विकास अधिकारी. यावर मी एक लेक्चर घेतलाय, ते पण पहा. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी राज्यघटना, छोटी राज्यघटना पहा एकदम काय म्हणू आपण वादग्रस्त ठरलेली आणि भारतीय राज्यघटनेमध्ये याचा बराच मोलाचा वाटा आहे, जे की भारताची आयरन लेडी इंदिरा गांधींनी केलं होतं. इंदिरा गांधी मिनी राज्यघटना कोणाकडून आणल्या? इंदिरा गांधी यांनी. ओके, तर ती 42वी घटना दुरुस्ती आहे 1976. तर या घटना दुरुस्तीने काय केलं बघ की त्याला मिनी राज्यघटना म्हणतात? कारण या राज्यघटनेने जे काही सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाचे अधिकार कमी केले होते. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा लोकसभा आणि राज्यसभेचा कार्यकाळ 6 वर्षाचा केला होता. पुन्हा जे गोष्टी आहेत ते 44व्या घटना दुरुस्तीने 1978च्या मोडीत काढली. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला पोलीस भरतीमध्ये विचारले जातात समाजवाद
धर्मनिरपेक्षता, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता हे तीन जे शब्द आहेत हे 42व्या घटना दुरुस्तीने भारताच्या प्रस्तावनेमध्ये जे काही राज्यघटनेची प्रस्तावना आहे, आम्ही भारताचे लोक, भारतात एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा, त्याच्यामध्ये हे तीन शब्द पहिले नव्हते. तर 1976ला 42व्या घटना दुरुस्तीने हे लागू केले. 42व्या घटना दुरुस्तीने. ओके, 42वी घटना दुरुस्ती. ओके, लक्षात. तर हे शब्द टाकले गेले. समाजवाद म्हणून, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता, अखंडता म्हणून तुला एकात्म केला अजून. ओके, तर म्हणून अजून काय आहे ना, सर्वात महत्वाचा मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे मूलभूत हक्क होते, पण मूलभूत कर्तव्य 10 मूलभूत कर्तव्य जे की आपण आपल्या जे काही राष्ट्रगीत आहे, राष्ट्रीय ध्वज आहे, जे काही महत्वाचे जे काही आपले स्वातंत्र्य सैनिक आहे यांच्याविषयी अभिमान बाळगणे, यांचा अपमान न होऊ देणे. ओके, अशा काही प्रकारचे आपल्याला काय म्हणू 10 मूलभूत कर्तव्य, 10 मूलभूत कर्तव्य दिले आपल्याला. त्यानंतर जे की सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे काही अधिकार कमकुवत केले होते यांनी, संसदच सर्वश्रेष्ठ ठरवली होती या राज्यघटनेनं, पण ते पुन्हा मोडीत काढलं 44व्या घटना दुरुस्ती. आणि पुन्हा केशवानंद भारती घटनेनंतर पूर्णतः मूलभूत हक्क म्हणजे जे काही असेल भारतामध्ये सर्वोच्च, तर ते काय असेल भारतीय संविधानाने सांगून दिलं. ओके, तर 44वी घटना खूप महत्वाची आहे. 61वी घटना दुरुस्ती काय आहे पहा. याच्यामध्ये 61व्या घटना दुरुस्तीनं मतदाराचं वय 21 वरून हे केलं होतं. 61वी घटना दुरुस्ती विचारतात का? इंग्लिशमध्येच चालू आहे ना आपलं, इंग्लिशमध्ये करू, मराठीत केलं आहे. 61 करू. 61 मतदारांचे वय 21 वरून 18 केले होते. यावर बरेच वेळा पोलीस भरतीला मी पाहिलेलं आहे, जम्बोमध्ये हेच प्रश्न आलेला आहे, 21 वरून 18 केलेले आहेत. बाकीचे पोलीस भरतीचे जे काही पुस्तकं आहेत ज्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचे जे प्रश्नपत्रिका पाहतो आपण, त्याच्यामध्ये हे बऱ्याच वेळा 61वी घटना दुरुस्ती विचारलं. 21 वरून 18 केले मतदाराचे वय. भारतीय मतदाराचे वय किती गेले? 21 वरून 18 केले. आणि 42वी घटना दुरुस्ती मिनी राज्यघटना, काही ज्या गोष्टी होत्या त्या मोडीत काढल्या 44व्या घटना दुरुस्तीनं. याचं उत्तर आहे मिनी कॉन्स्टिट्यूशन, मिनी राज्यघटना. याची कलम कोणत्या केलेला आहे? 42व्या घटना दुरुस्तीनं. ओके, 42व्या घटना दुरुस्तीने मिनी राज्यघटना याला म्हणू आपण. बरेच कलम याच्यामध्ये ऍड केले, ज्या प्रकारचे समाजवाद, धर्मनिरपेक्षता, एकात्मता आणि 10 मूलभूत कर्तव्ये. भाग 4A नवीन निर्माण केला, भाग 4A. ओके, आणि कलम किती? 51A मध्ये टाकलेला आहे, कलम 51A. ओके, याच्यामध्ये 10 प्रकारचे मूलभूत कर्तव्य आपल्याला दिलेले आहेत. चला तर वेळ न दवडता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊन, नाही याच्यात वेळ जाईल आपला. ओके, सांगायसारखं भरपूर आहे. खालीलपैकी कोणत्या एकाच वर्षी 3 पंतप्रधान झाले? अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. कधी कधी आपण हा घासतो विषय, पण कधी कधी असे प्रश्न विचारतात. म्हणून पंतप्रधान पाहिजे, आपला राष्ट्रपतीची लिस्ट माहीत पाहिजे, पहिला राष्ट्रपती, दुसरा राष्ट्रपती, कोणते उपराष्ट्रपती राष्ट्रपती झाले, कोणत्या राष्ट्रपतीला भारतरत्न पुरस्कार आहे, कोणत्या पंतप्रधानाला भारतरत्न पुरस्कार आहे. याच रिपीट तेच क्वेश्चन झालं. इथं प्रश्न आहे, कोणत्या एकाच वर्षी 3 पंतप्रधान झाले? 1996. पी.व्ही. नरसिंहराव, पी.व्ही. नरसिंहराव. त्याच्यानंतर पहा आपलं अटल बिहारी वाजपेयी. 13 दिवसात सरकार चालू होतं. अटल बिहारी वाजपेयी अविश्वास ठरावाला 13 दिवस. अटल बिहारी वाजपेयी पुन्हा राष्ट्रपती झाले होते, पंतप्रधान झाले होते. 13 दिवसाचं अल्प सरकार, 13 दिवस. आणि नंतर पहा HD देवेगौडा 1996ला 3 पंतप्रधान. नंतर 1997ला पहा, 1997ला HD देवेगौडा आणि दुसरे होते ते म्हणजे गुजराल, YK गुजराल होत्या. त्यानंतर पहा 1998ला हे YK गुजराल आणि कोण होते? अटल बिहारी वाजपेयी. अशा प्रकारचे 2 पंतप्रधान आपण एकाच वर्षी पाहिलेले आहेत. तर 3 पंतप्रधान एकाच वर्षी कोणते झाले? तर VP नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी आणि HD देवेगौडा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू.
लोकशाही विकेंद्रीकरण ही संकल्पना कोणी मांडली? लोकशाही विकेंद्रीकरण स्थानिक स्वराज्य संस्था 3 स्तरावर असेल. जिल्हा परिषद, ब्लॉकला आपली राहील, ब्लॉक स्तरावर म्हणजे पंचायत समिती, त्याला तालुका स्तर म्हणू आपण, आणि ग्रामीण लेवलला असेल ग्रामपंचायत. कोण? बलवंतराव मेहता समिती. महात्मा गांधी महत्वाचे होते, पंचायत राज संबंधित त्यांनी बऱ्याच काही गोष्टी सुचवल्या. ओके, ग्रामपंचायत त्यांनी महत्व पण सांगितलं होतं की खेड्याचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल. पण इथे आपल्याला लोकशाही विकेंद्रीकरणाची जी सांगितलेली आहे, जी उतरण, ती कोण सांगितली आहे? बलवंतराव मेहता. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था सुचवल्या बलवंतराव मेहता समितीने. 3 स्तर त्यांनी सुचवले होते आणि याच्यामध्ये त्यांनी सर्वाधिक महत्त्व दिलं होतं पंचायत समितीला. जिल्हा परिषदेला महत्त्व दिलं आहे वसंतराव नाईक समितीने. मी जर इथं सांगितलं असेल तुम्हाला, पहा कधी कधी वसंतराव नाईक समिती पाहू आपण, कशाला महत्त्व दिलं होतं? वसंतराव नाईक समिती. जिल्हा परिषदला, बरोबर आहे. इथं आपण जिल्हा परिषदेला सर्वाधिक महत्त्व दिलं होतं वसंतराव नाईक समितीमध्ये. तर जी काय बलवंतराव मेहता समिती होती, बलवंतराव मेहता समितीमध्ये आपण सर्वाधिक महत्त्व दिलं होतं पंचायत समितीला, ब्लॉक स्तराला. तर जी काही 3 स्तरावर नागरी स्थानिक स्वराज्य संस्था असेल, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, हे कोण सुचवलं? बलवंतराव मेहता समितीने. त्याच्यानंतर जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल, पण आता नाही सतत, आपण वसंतराव नाईक समितीने घेतलेला आहे. जिल्हा परिषद हा कार्यकारी असतो, जो जिल्हा परिषद सदस्यामधून निवडून दिलेला जातो. पण बलवंतराव मेहता समितीचा आपण ते घेतलेला आहे. पण बलवंतराव मेहता समितीचं आपण कोणतं घेतलं तर 3 स्तरावर आपलं हे राहील. ओके, स्थानिक स्वराज्य संस्था. तर ती कोणती? आपण जिल्हा परिषद. 3 स्तर पहा कोणती? स्थानिक स्वराज्य संस्थेमधले 3 स्तर, स्थानिक स्वराज्य संस्था. तर याच्यामधले 3 स्तर कोणते आहेत पहा. याच्यामध्ये आपण सर्वाधिक वरचा स्तर घेतो, तो म्हणजे कोणता? जिल्हा परिषद. त्यानंतर दुसरा घेतो आपण पंचायत समिती, पसं म्हणू आपण त्याला. त्यानंतर तिसरा स्तर घेतो आपण ग्रामपंचायत. ओके, ग्रामपंचायत. ओके, तर काय काय असलं पाहिजे त्याच्यामध्ये? जिल्हा पंचायत समितीला त्यांनी महत्व दिलं आहे, पंचायत समिती सर्व काम राहील. तर 3 स्तर आपण कोणाकोण घेतले तर बलवंतराव मेहता समिती. कोण? बलवंतराव मेहता हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते. गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री. नंतर त्यांनी या समितीचे अध्यक्ष झाले. ते गुजरात राज्याचे मुख्यमंत्री माजी, बरं तेव्हा नव्हते, ज्या वेळेस हे समिती होती तेव्हा माजी. ओके, गुजरात राज्याचे मुख्यमंत्री. आणि बलवंतराव मेहता समितीला काय म्हणतात? पंचायत राजचे शिल्पकार. पंचायत राजचे शिल्पकार म्हणतात. शिल्पकार कोणाला? बलवंतराव मेहताला. ओके, शिल्पकार म्हणतात त्याला, लक्षात ठेवा, शिल्पकार म्हणतात त्याला. त्याच्यानंतर पहा, बलवंतराव मेहता समितीबद्दल महत्त्वाचं सांगायचं झाले तर जे काही राष्ट्रीय विकास कार्यक्रम होता, नियोजन समिती होती, त्याचा जो काय अपयश, त्याचं काय झालं, अपयशाची कारणे, ओके, ते शोधण्यासाठी बलवंतराव मेहता समिती स्थापन केली होती. ओके, तर इथे बाकी महात्मा गांधी महत्त्वाचं आहे ग्रामीण स्तरावर, कारण त्यांनी ग्रामपंचायतला महत्त्व दिलं होतं. आणि इथं महत्त्वाचं आपल्याला मांडलेलं आहे लोकशाही विकेंद्रीकरणाची संकल्पना जर कोणी मांडली असेल तर ती मांडलेली आहे कोण? बलवंतराव मेहता. आणि याच्यामध्ये राजस्थानमधील पहिलं खेड पहा, पहिली ग्रामपंचायतचं पहिलं या स्तरावर, बरं, म्हणजे बलवंतराव मेहताच्या समितीच्या याच्यावर उद्देशाने राजस्थानमधील नागौर जिल्हा इथे पहिल्या ग्रामपंचायतीचं उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं. नागौर. ओके, पहिली ग्रामपंचायत म्हणून आपण, पहिली ग्रामपंचायत. ओके, पहिली ग्रामपंचायत तर पंडित नेहरू, लक्षात ठेवा. तर बलवंतराव मेहता समितीच्या बाकी काही बऱ्याच गोष्टी आहेत महत्त्वाच्या, देखील 3 स्तरावर झालं पाहिजे. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी जिल्हा परिषदचा अध्यक्ष असला पाहिजे. अजून त्यांनी जे काही ओके ग्रामीण लेवलला एक ग्रामसेवक असं पद असलं पाहिजे, असं पण त्यांनी सुचवलं होतं. तर अशा बऱ्याच गोष्टी घेतल्या होत्या की ज्यामुळे आपण काय म्हणू, बलवंतराव मेहताला पंचायत समितीचे शिल्पकार म्हणू. ओके, पंचायत समितीचे काय म्हणू आपण त्यांना? शिल्पकार म्हणू. असं का झालं बरं? ओके, ओ
ठीक आहे, माशीमुळे व्हायला ते, माशीने इकडे दिलं त्याला. पहा नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील हा क्वेश्चन पाहिला आपण. महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत. महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत पहा, महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोठे स्थापन झाली? तर ही झालेली आहे नागठाणे, सातारा जिल्ह्यामध्ये. नागठाणे कुठे येते? सातारा जिल्हा. ओके, नागठाणे कुठे येते? सातारा जिल्हा. पहिली ग्रामपंचायत म्हणून आपण त्याला, सातारा जिल्हा. तर यावर बरेच वेळा पोलीस भरतीला हा प्रश्न विचारलेला आहे. सातारा जिल्ह्यामधील नागठाणे पहिली ग्रामपंचायत. नेहरू ग्राम हे अमरावती जिल्ह्यामधील आहे. तिथं पंडित नेहरू यांनी उद्घाटन केलं होतं. ओके, पहा नेक्स्ट. अकलूज एक सर्वात मोठी पहिली ग्रामपंचायत होती महाराष्ट्रातली, पण ती आता काय म्हणू आपण, नगरपंचायतमध्ये झाली अकलूज. पहा नेक्स्ट क्वेश्चन. पहा नेक्स्ट क्वेश्चन. जिल्हा परिषदेच्या सभेसाठी किमान कोरम किती आवश्यक आहे? किती लोकसंख्या हजर असली पाहिजे? जिल्हा परिषदेची सभा घेण्यासाठी किती कोरम असला पाहिजे? तर 1/3. 1/3 सदस्य जर असेल तर तो कोरम पूर्ण समजला जाईल. ओके, 1/3 सदस्य नसेल तर ती सभा तहकूब केल्या जाईल. आणि तहकूब केलेल्या सभेनंतर कोरमची आवश्यकता नसते, मग ते कितीही असो. आणि त्याच्यानंतर काय विशेष सभा असेल, विशेष सभा, कोणाची विशेष सभा? जिल्हा परिषदेची. जिल्हा परिषदेची विशेष सभा असेल तर अर्धी संख्या असते तरी चालेल, 1/2. ओके, पण जी काही आपण म्हणू एक सभा, जिल्हा परिषदेची विशेष सभा नाही, जिल्हा परिषदेची जी काही वर्षातून होणाऱ्या सभा, 4 सभा असतात, 3 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसलं पाहिजे, तर 1/3 सदस्य आवश्यक आहेत. ओके, तर जिल्हा परिषदेचा किती होता आता सभा? वर्षातून 4 वेळा. वर्षातून 4 वेळा, 3 महिन्यात एकदा. 3 महिन्यात एकदा झालीच पाहिजे, 4 महिन्याचं अंतर नसलं पाहिजे. 3 महिन्यात एकदा घेणे. जिल्हा परिषदचा जो अध्यक्ष असतो या समितीचा, आपल्या या सभेचा अध्यक्ष असतो. जिल्हा परिषदचा अध्यक्ष नसेल तर जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष. ओके, तर 1/3 सदस्य आवश्यक असणे आहे. विशेष सभा असेल तर अर्धी संख्या असली तरी चालेल, अर्धे. ओके, आणि जे काही तहकूब केल्या सभेनंतर दुसरी सभा जी घेतो आपण, तिथं कोरमची आवश्यकता नसते, मग कितीही चालते. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे राज्य कोणते? तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे राज्य पहा, तर ते आहे महाराष्ट्र. शरद पवार यांच्या कार्यकाळामध्ये दिलं होतं 1990 आणि 1992 मध्ये. 73वी घटनादुरुस्ती त्यावेळेस लागू झाली होती. 73वी घटनादुरुस्ती पहिलं लागू करणारं राज्य मध्य प्रदेश. 73वी घटनादुरुस्ती पहिली झाल्यानंतर हे जे काही 73व्या घटनादुरुस्तीमध्ये पंचायत राजला महत्व दिलं होतं, पंचायत राज संबंधित जे काही विषय होते 19 आणि 18 त्या विषयासंबंधित पहिलं लागू करणारं राज्य महाराष्ट्र होतं, आपलं मध्य प्रदेश होतं. आणि महाराष्ट्रात कोणतं होतं? 33% आरक्षण लागू करणारे. आता 50% आरक्षण लागू आहे. जवळपास 21 राज्य, त्याच्यामध्ये मग महत्वाचे जे राज्य असतील आणि 2 केंद्रशासित प्रदेश, याच्यामध्ये जे काही म्हणू आपण, किती 50% आरक्षण केलं आहे आपण. ओके, 50% आरक्षण. तर 50% आरक्षण पहिलं लागू केलेलं आहे बिहार राज्यानं. पहिले राज्य कोणतं? पहिले राज्य 50% आरक्षण लागू करणारे, 50% आरक्षण. ओके, कोण आहे? बिहार. ओके, बिहार. कोणता आहे? बिहार. बिहार. ओके, पहिली ग्रामपंचायत राजस्थानमध्ये. नंतर जे काय म्हणून आपण आंध्र प्रदेशमध्ये केली होती. ओके, नंतर दुसरं राज्य आंध्र प्रदेश. 9वं महाराष्ट्र आहे स्वीकारणारं. ओके, 73वी घटनादुरुस्ती पहा, पहिलं राज्य मध्य प्रदेश स्वीकारलं, 50% आरक्षण महाराष्ट्रामध्ये आहे. जवळपास 21 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशनं 50% आरक्षण घेतलं. उत्तर प्रदेश सर्वाधिक लोकसंख्या जिल्हा, मेघालय ईशान्येकडील राज्य आहे ते. ओके, तिथे पण काही राज्यामध्ये द्विस्तरीय पहा, त्रिस्तरीय आणि द्विस्तरीय प्रणाली कोण स्वीकारली पहा. द्विस्तरीय, याच्यावर प्रश्न विचारतात. द्विस्तरीय अशोक मेहता समिती. अशोक मेहता समिती.
अशोक मेहता काय म्हणतो की फक्त पंचायत समिती ब्लॉक, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे दोनच स्तर असतील आणि 2 स्तर पहिले स्वीकारणारं पहिलं राज्य कोणतं जर म्हटलं तर कर्नाटक आहे, लक्षात ठेवा. मग कर्नाटक आहे, मग नंतर आंध्र बी आहे आणि नंतर कोण आहे पश्चिम बंगाल. नंतर यांनी पश्चिम बंगाल ओके या राज्याने स्वीकारलं. द्विस्तरीय बी आपल्या महाराष्ट्रानं कोणतं स्वीकारलं आहे 3 स्तरीय. किती टक्के महिलांना आरक्षण आहे 50%. पहिले किती होतं 33%, ते वाढून किती झालं 50%. ओके बाकी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला सर्वीकडेच आरक्षण आहे. ओके आणि 105 स्टडी नाऊ बी प्राऊड लेटर. पहिले अभ्यास करा, आपोआप तुम्हाला स्वतःवर हे गर्व निर्माण होईल. ओके ग्रामसभेची बैठक किती वेळा होणे आवश्यक आहे. याच्या आधी एक प्रश्न गेला आपला, त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचं होतं तर जिल्हा परिषद सभेसाठी किमान किती कोरम असतो. इथं आपण जिल्हा परिषदचा सांगितला 1/3 लागतो. पंचायत समितीमध्ये पण तेवढाच लागतो, 1/3 म्हणा किंवा 1/2 म्हणा. तर पंचायत समितीची सभा प्रत्येक महिन्याला होते, प्रत्येक महिन्याला. ओके इथं त्यांचा अध्यक्ष असतो सभापती, सभापती नसेल तर उपसभापती असतो. ओके आणि याचा अधिकारी कोण असतो ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर BDO. ओके ओके कार्यकारी सभापती असतो आणि MPSC मार्फत जो निवडून येतो तो निवडला जातो तो BDO याचा प्रमुख असतो. ओके प्रशासकीय अधिकारी असतो. आणि त्यानंतर ग्रामपंचायत महत्वाचं ग्रामपंचायत. तर ग्रामपंचायतच्या वर्षातून 4 सभा होतात, वर्षातून 4 सभा. नंतर मला प्रश्नामध्ये सांगायला होतं की नाही माहीत नाही, म्हणून आधीच सांगा म्हटलं कारण याच्यावर प्रश्न विचारलाय. वर्षातून 4 सभा होतात. हे वर्षातून 4 सभा कधी होतात हे पण विचारतात. 1 मे ओके त्याच्यानंतर 2 ऑक्टोबर महाराष्ट्र दिन आहे. ओके 2 ऑक्टोबर गांधी जयंती आहे, माहीतच आहे गोष्टी. ओके जयंती. त्याच्यानंतर 3 आहे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी 15 ऑगस्ट. ओके हे राष्ट्रीय सण आपले 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट. आणि एक विशेष सभा घेऊ शकतात, लक्षात ठेवा. तर हे कोरम किती आहे ग्रामपंचायत 1/3. आणि त्याच्यानंतर याच्या आधी जी ग्रामसभा असते, ग्रामसभेच्या आधी एक लक्षात ठेवा, बरेच वेळा प्रश्न विचारलाय. ग्रामसभेच्या आधी महिला ग्रामसभा घेणे आवश्यक राहतो आणि त्याचाही कोरम किती लागतो 101/3 1/3. ओके तर ग्रामपंचायतच्या वर्षातून 4 सभा होतात, 1 मे 2 ऑक्टोबर 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट. ओके त्याच्यानंतर ग्रामपंचायतमधले सदस्य कसे असतात. ओके ग्रामपंचायतमध्ये सदस्य 7 ते 17 असतात, 7 ते 17. ओके याच्यामध्ये 7 जे असतात ते जवळपास 600 ते किती 7 सदस्य, 7 सदस्य असतात 600 ते 1,500 लोकसंख्येसाठी. ओके याच्यामध्ये आपण लोकसंख्या म्हणतो, लोकसंख्या किती लोकसंख्या हे माहीत पाहिजे. जो प्रश्न आलेले आहेत बरेच वेळा पोलीस भरतीला. त्यानंतर 1,500 एक पाहिला आपण, त्यानंतर 1,500 ते किती म्हणू आपण त्याला 3,000. इथे किती पाहिजेत, इथे पाहिजेत 9, इथे किती पाहिजेत 9. त्यानंतर 7 ते 17 पाहिलो आपण. त्यानंतर 3,000 ते 4,500 किती पाहिजे इथं 11. त्यानंतर 4,500 ते 6,000 येतच प्रश्न आहे, याच्या किती पाहिजेत 13. त्यानंतर 6,000 म्हणजे 6,000. बराच सांगायचा प्रयत्न करायला, किती छोटं म्हटलं तरी ते मोठं लेक्चर व्हायला. 6,000 ते 7,500 किती 15 आणि 7,500 पेक्षा जास्त. ओके 7,500 पेक्षा जास्त तर इथे सदस्य लागतात किती 17. तर यावर प्रश्न आलेले आहेत. 17 सदस्य किती यायला लागतील, 13 कितीला लागतील. ओके एका वार्डामध्ये 2 किंवा 3 सदस्य होऊ शकतात. ओके 3 किंवा 2 वार्ड राहू शकतात. तर 1/3 सदस्य जिल्हा परिषद कोरमसाठी आवश्यक आहे. क्वेश्चन पाहिला, हे क्वेश्चन पाहिला. ग्रामसभेची बैठक किती वेळा होणे आवश्यक आहे. तर ग्रामसभेची बैठक 3 वेळा. इथे ग्रामसभा सांगायला जमली असती, मला माहित नव्हतं हे प्रश्न आहे म्हणून. दर 3 आहे, वर्षातून 4 वेळा. ओके त्याच्या आधीच मी एक्सप्लेन केला याच प्रश्नाच्या आधी, म्हणजे हा प्रश्न मी या आधीच्या प्रश्नामध्ये एक्सप्लेन केला.
दर तिमाही म्हणजे 4 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसलं पाहिजे. दर ग्रामपंचायतची बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? कोण बोलवतो? तो सरपंच बोलवतो. आणि सरपंचानं जर हे 4 ग्रामसभा नाही बोलवल्या तर त्याला बडतर्फ करायला ते पदावरून घालवता येते. ओके. आणि जर नाही केल्या तर ते तहसीलदार म्हणा किंवा जिल्हा परिषद उपाध्यक्ष, आपलं जिल्हाधिकारी किंवा जिल्हा उपजिल्हाधिकारी हे पण सभा भरवत असतात. जर नाही भरवल्या तर ते 1 मे, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 2 ऑक्टोबर आपण हे विशेष दिवस पाहिले आहेत. आणि विशेष सभा पण भरवल्या जाते. आणि या ग्रामसभेच्या आधी एक महिला ग्रामसभा भरवणं आवश्यक असते. तो कोण भरवत असते? ग्रामसभेचा कोण? सरपंच अनुपस्थित उपसरपंच. आणि जो काही लेखाजोखा आहे तो कोण करत असतो? ग्राम विकास अधिकारी. त्याला म्हणतो आपण काय? ग्रामसेवक. तर दर तिमाही, दर महिना म्हणलं तर पंचायत समिती येते. पाहिलं आपण. दर 6 महिने असं काही नाही. हे लोकसभेचं आपण म्हणू, आपण त्याला लोकसभेचं अधिवेशन दर 6 महिन्यात घेतलं तरी चालते. तर दरवर्षी एकदा असं काही नसतं बाबा कोणतं अधिवेशन. दरवर्षी एकदा म्हणजे बोंबलायला लागेल आपल्याला. तर दर तिमाहीमध्ये आपल्याला 1 ग्रामसभा आवश्यक असते. थेट ग्रामसभा असते. ज्याचं वय 18 वर्ष राहते ते या ग्रामसभेचा सदस्य असतो. प्रत्येक नागरिक म्हणून ज्याचा 18 वर्ष झालेला आहे. ओके. तर किती आहे? दर तिमाही. बाकी हे प्रश्न मी याच्या आधी एक्सप्लेन केलेला आहे, याच्या आधीच्या प्रश्नामध्ये. पहा, भारतीय संविधानातील कलम 352 कशाशी संबंधित आहे? महत्वाच्या कलमा विचारतात. त्याच्यामध्ये 352 कलम, 124 कलम, 214 कलम, 52वी कलम, 54वी कलम. ओके. हे महत्वाच्या कलम. 152वी कलम हे महत्वाच्या कलम विचारतात. तर याच्यामध्ये पहा, राष्ट्रीय आणीबाणी, आर्थिक आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणी, एखाद्या परकीय देशासोबत आपलं युद्ध होत असेल, ओके, तर राष्ट्रीय आणीबाणी होते. तर आतापर्यंत 3दा झालेली आहे. 1961 म्हणा, 1965 म्हणा आणि 1972. तर 3 वेळा 71-72 मध्ये 3 वेळा आपल्याला हे राष्ट्रीय आणीबाणी लावावं लागलेली आहे. आर्थिक आणीबाणी म्हणजे हे आतापर्यंत लागलेली नाही. कलम 360 मध्ये आहे. कलम 360 मध्ये आर्थिक आणीबाणी, देशाचा आर्थिक जर आर्थिक संपत्ती जर धोक्यात आली तर आर्थिक आणीबाणी लावायला येते, पण आतापर्यंत लागलेली नाही. ओके. 360 कलम आहे. राष्ट्रपतीचे नियुक्तीचे अधिकार. राष्ट्रपती माहित आहे कलम तुम्हाला म्हणजे काय म्हणू आपण त्याला, 75 कलमानुसार पंतप्रधानाची निवड करते. पंतप्रधान बऱ्याच जणांची निवड करते. पंतप्रधान शपथ देतो हे 75 कलमानुसार. आणि 155 नुसार राज्यपाल. ओके. तर त्याच्या नियुक्तीचे अधिकार दिले आहेत त्यांना काही. राज्यपाल बऱ्याच जणांची नियुक्ती करते. तिन्ही सेनेचे ते प्रमुख असतात. तिन्ही दलाचे आपण नौसेना, भूसेना, वायुदल याचे ते प्रमुख असतात. जम्मू काश्मीरची निर्मिती 370 कलम आहे, रद्द झालेली आहे ती. 370 कलम 5 ऑगस्ट 2019 रद्द केलेली आहे आपण. नंतर 23 मध्ये पूर्ण रद्द केलेलं आहे. जम्मू काश्मीरचं आपण विभाजन करून 2 केंद्रशासित प्रदेश केलेलं आहे, लडाख आणि जम्मू काश्मीर. तर आर्थिक आणीबाणी कलम 360 जे आतापर्यंत लागलेलं आहे. आर्थिक जर धोक्यात आला आपला भारत आर्थिक याच्यामध्ये, ओके, डबगाईला आला तर ते आर्थिक बाणी लावू शकतो आपण, पण आतापर्यंत लागलेलं आहे. एकदाही राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल अशी महान्यायवादी यांना शपथ देणे, बऱ्याच जणांना शपथ देतो, नियुक्ती करतो. तर त्या प्रकारचे नियुक्तीचे अधिकार राष्ट्रपतीचे दिले आहेत. भारताचा प्रथम नागरिक. ओके. तिन्ही दलाचा प्रमुख. राष्ट्रपतीबद्दल जे काही महत्त्वाचे कलम आहे, 52 कलम 52 हे राष्ट्रपतीची नियुक्ती आहे. कलम 52. ओके. 61वी घटनादुरुस्ती आहे. एक आपले 61वी कलम आहे. ओके. ठीक आहे. 61 घटनादुरुस्ती ते माफीचा अधिकार आहे त्यांना. ओके. तर कलम 52 कलम 61 लक्षात ठेवा. राष्ट्रपती संबंधित. कलम 63 उपराष्ट्रपती संबंधित. या काही जे महत्त्वाच्या कलम आहेत तर यावर आपण जे फक्त विचारलेल्या जे काही कलम आहेत त्यावरच लेक्चर घेऊ. बरंच काही लेक्चर पूर्ण जवळपास 465 प्लस कलम आहेत. तर ते काही तेवढं काही येणार नाही. काहीच 368 झालं, 124 झालं, 108 झालं, 102 झालं. ओके. त्यानंतर 52वी कलम, 61वी कलम, 72वी कलम या गोष्टी. महाभियोग 61वी महाभियोग आहे. महाभियोग म्हणजे राष्ट्रपतीला आपण काढू शकतो. 72वी घटनादुरुस्ती ते जे काही गुन्हेगाराला देहदंडाची शिक्षा माफ करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो. ते घेतलेले आहेत मी पाहायच्या आधीचे लेक्चर. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीपैकी कोण मतदान करू शकत नाही? तर राज्यसभा निर्वाचित सदस्य करतात, लोकसभा निर्वाचित सदस्य करतात निवडलेले, राज्यसभेचे खासदार, लोकसभेचे खासदार, विधानसभेचे आमदार करतात. विधान परिषदेचे निर्वाचित सदस्य करत नाहीत. निर्वाचित करत नाहीत आणि नामनिर्देशित करत नाही. मग याच्यामध्ये नामनिर्देशित जे आहेत, राज्यसभा निर्वाचित
तर राज्यसभा नामनिर्देशित करू शकत नाही, लोकसभा नामनिर्देशित करू शकत नाही आणि विधानसभा नामनिर्देशित करू शकत नाही. कोण करू शकतात? निर्वाचित जे निवडलेले आहेत हेच राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करू शकतात. तर कोण करत नाहीत म्हटलं तर याचं उत्तर असेल विधान परिषद निर्वाचित सदस्य. ते करू शकत नाहीत, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहे? हे प्रश्न घेण्यामागचं कारण काय? अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. हे मी याच्यावर अभ्यास करत आहे. बऱ्याच गोष्टी जे फक्त विचारतात, मुख्यमंत्री, पालकमंत्री, ओके, राष्ट्रपती आतापर्यंत कोणते, कोणाचा कार्यकाळ, पंतप्रधान त्याचा कार्यकाळ कोणाचा जास्त राहिला, काय, हे महत्त्वाचे असे जे काही ठराविक ढोबळ मनाच्या गोष्टी असतात ते फक्त विचारतात. तर याच्यामध्ये आपल्याला विचारलं. आणि मॅक्झिमम जे काही छोट्याले ईशान्येकडील राज्य आहेत, हिमाचल प्रदेश, अरुणाचल, हिमाचल इकडलं आहे म्हणा उत्तरेकडलं, पण अरुणाचल प्रदेश, आसाम, सिक्कीम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड याचे मुख्यमंत्री विचारायची दाट शक्यता असते. तर याचा उत्तर आहे सुखविंदर सिंग सुकू. हे काँग्रेस पक्षाचे आहेत. 2022 पासून आहेत ते पदावर, काँग्रेसचे आहेत, इंडियन नॅशनल काँग्रेसचे. तर पेमा खांडू अरुणाचल प्रदेश. आणि जयराम ठाकूर हे हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, याच्या आधीचे माजी मुख्यमंत्री, याच्या आधीचे कोणाच्या? सुखविंदर सिंग सुकूच्या. तर मग हे जे जयराम ठाकूर आहेत तर हे बीजेपीचे होत्या, भाजपाचे. पेमा खांडू भाजपाचे. ओके, अरुणाचल प्रदेशात. आणि प्रमोद सावंत गोव्याचे डबल वेळा झाले ते, मनोहर पर्रिकर नंतर गोवा, ओके, हे पण भाजपाचे. भाजपा, बीजेपी याच याचे आहेत. प्रमोद सावंत गोवा, जयराम ठाकूर माजी. आणि सध्याचे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुकू, काँग्रेसचे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय घटनेच्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते. मी सांगितलं, न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय. 214 नुसार प्रत्येक राज्यामध्ये उच्च न्यायालय. ओके, भारतामध्ये सध्या उच्च न्यायालय 25 उच्च न्यायालय. काही खंडपीठ मुंबई, जसं की पणजी, गोव्याशी, काही खंडपीठ आहे, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर नागपूरचं खंडपीठ, असे काही प्रश्न विचारतात. दादरा आणि नगर हवेलीचं काम करते आपलं बॉम्बे उच्च न्यायालय. तर 214 उच्च न्यायालयाशी संबंधित आहे. 124 सर्वोच्च न्यायालय, 124 सर्वोच्च न्यायालय. 368 घटना दुरुस्ती. कोणाकडून घेतलं रे आपण घटना दुरुस्ती? दक्षिण आफ्रिका. 370 जम्मू काश्मीरला विशेष दर्जा दिला होता या कलम्याने. जम्मू काश्मीर राज्य संबंधित. रद्द 2019 मध्ये रद्द केलेला आहे. आता विशेष दर्जा काढून घेतला. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद आहे? 324. निवडणूक आयोग राहील, एक अध्यक्ष राहील, 2 त्याला मदत करण्यासाठी सदस्य राहील. ओके, त्याची निवड कोण करेल? राष्ट्रपती करतील. आणि 316 जे काही ते काय म्हणू आपण, भारतीय लोकसेवा. तर भारतीय लोकसेवाच्या जे काही सदस्य आहेत त्यांची नियुक्ती करणे आणि त्यांचा कार्यकाळ ठरवणे. भारतीय सेवा. ओके, कलम 316. भारतीय सेवा MPSC, UPSC याची नियुक्ती सदस्य नियुक्ती आणि कार्यकाळ. त्याच्यानंतर कलम 316-17 पदावरून काढणे सदस्यांना, बडतर्फी. त्यांच्या सेवा शर्ती कलम 18 राष्ट्रपती ठरवतील सदस्यांच्या. ओके, 324 काय आहे? निवडणूक आयोगाशी संबंधित कलम 324 आहे. आणि भारतीय जे काही सेवा आहेत ते कलम 15 कोणत्या? 315 ते 323 मध्ये याची दिलेलं आहे. ओके, तर कलम 315 नुसार आपण काय म्हणतो? भारतीय लोकसेवेची स्थापना, MPSC आणि UPSC याची स्थापना म्हणू आपण.
आणि त्याचं बाकी त्यांना कार्यकाळ दिला आहे, नियुक्ती दिला आहे, पदावरून काढणे दिला, त्यांच्या सेवाशर्ती ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतीला. आणि भारतीय निवडणूक आयोग एक सदस्य एक अध्यक्ष राहील, बाकी त्याला मदत करायला सदस्य राहतील, राष्ट्रपती निवड करेल त्याची. ओके, हे काही कलम तेवढं विचारत नाही. 316, 317, 318, 315 कलम विचारू शकतात, जे की संविधानाच्या भाग 14 मध्ये आहे. भाग 14 लोकसेवा, जे काय पद आहेत, सेवा शर्त आहे. ओके, तर ते याच्या संबंधित आहे. MPSC आणि UPSC कलम, तर तो भाग 14 मध्ये आहे राज्यघटनेच्या, ते विचारू शकतात भाग आणि कोणकोणते आहेत. ओके, कलम. भारतीय राज्यघटनेतील प्रस्तावनेतील खाली शब्दाचा योग्य क्रम लागा. तुम्हाला माहित आहे प्रस्तावना भारतीय राज्यघटनेत. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना, हे बी विचारू शकतात. न्याय स्वातंत्र्य समता बंधुता, कलानुक्रम बरोबर लावा. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, हे याचं बरोबर आहे. भारताच्या घटनेतील खाली शब्दाचं योग्य. त्यानंतर न्याय स्वातंत्र्य समता फ्रेंच राज्याकडून घेतले आपण, बंधुता. ओके, फ्रेंच राज्याकडून घेतलेलं आपण हे न्याय स्वातंत्र्य समता बंधुता, हे पण क्रम विचारू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 52व्या सरन्यायाधीशाचे नाव विचारतात. सरन्यायाधीश कोण आहेत, कितवे पंतप्रधान आहेत, कितव्या नंबरचे, भारताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कितव्या नंबरचे, याच्या आधी किती होते, काही हे प्रश्न सरासरी विचारण्याची एक म्हणजे टॅग आहे. पोलीस भरतीमध्ये हेच प्रश्न असे विचारतात, पाहून घ्या एकदा वाटल्यास. तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 52वे सरन्यायाधीश कोण आहेत, तर 52वे सरन्यायाधीशाचे नाव काय सांगा. तर 52वे सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती भूषण गवई. 24 नोव्हेंबरला त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे. न्यायमूर्ती भूषण गवई हे आहेत 52वे. 53वे कोण आहेत सर, 53वे आहेत सध्या सूर्यकांत शर्मा. त्यांचा कार्यकाळ 9 फेब्रुवारी त्यांचा कार्यकाळ 9 फेब्रुवारी ते किती 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत आहे. ओके, नोव्हेंबर 2025 ते 2027 पर्यंत ते कार्यकाळाच्या वयाचे 65 वर्ष पूर्ण झाले की सर्वोच्च न्यायालय पदावरून जात होतात. वयाचे 65 वर्ष. ओके, त्याच्यानंतर पहा संजीव खन्ना न्यायमूर्ती 51वे. ओके, त्याच्यानंतर उदय ललित 49वे आणि न्यायमूर्ती शरद बोबडे 47वे. यांच्याच कार्यकाळामध्ये जे काही राम मंदिराचा खटला जो चालला होता तो न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या कार्यकाळात. तर सूर्यकांत शर्मा हे 53वे सरन्यायाधीश आहेत. 52वे विचारतील तुम्हाला, 51वे विचारतील. ओके, न्यायमूर्ती संजीव खन्ना. ओके, त्यानंतर 50वे विचारतात. 50वे कोण होते रे, भूषण गवई तर कोणते होते, 52वे. 51वे न्यायमूर्ती संजय खन्ना, जे की नाव आठवणं मला, कमेंट करून सांगा तुम्ही. 50वे. ओके, महत्त्वाचे एक होते ते, खूप महत्त्वाचे, जबरदस्त. ओके, ते एक न्यायाधीश मला तुम्ही कमेंट करून सांगा. पोलीस प्रशासनाविषयी संविधानाच्या कोणत्या सूचीमध्ये येतो. पोलीस प्रशासन समवर्ती सूचीमध्ये येतो. सॉरी, राज्य सूचीमध्ये. समवर्ती सूचीमध्ये जेव्हा राज्य आणि केंद्र दोन्ही कायदे करू शकते ते, तर राज्यघटनेतल्या परिशिष्ट 7 मध्ये दिलेलं आहे. संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. पोलीस हा विषय कोणत्या प्रशासन हा कोणत्या सूचीमध्ये येतो, तो येतो राज्य सूचीमध्ये, लक्षात ठेवा. केंद्र सूचीमध्ये केंद्रीय लेवलचे ओके परराष्ट्र संबंधित जे काय असतील ते येतात महत्त्वाचे विषय. समवर्ती सूचीमध्ये जे केंद्र आणि राज्य त्याच्यावर दोन्ही कायदे करू शकतील ते असे विषय समवर्ती सूचीमध्ये आरोग्य वगैरे जे काय आहे. भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे. पहा, भारतीय राज्यघटना 1950 ला लागू झाली 26 जानेवारीला. त्यावेळेस भाग होते 22. आज भाग आहेत किती 25. त्याच्यामध्ये आपल्याला विचारलाय मूलभूत अधिकाराशी संबंधित भाग कितवा आहे 3 भाग. मूलभूत हक्क पाहिले आपण 2 सुरुवातीचे क्वेश्चन त्याच्यावरच होते.
तर हे कशामध्ये आहे? भाग 3 मध्ये. भाग 1 आहे भारत आणि संघराज्याचे नाव आणि त्याचे क्षेत्र. भाग 2 आहे नागरिकत्वा संबंधित. पहिले भाग 1 25 आहेत, तेवढे काय सांगणार नाही. भाग 1 कशामध्ये? घटक राज्य, घटक राज्य त्यांचे नाव आणि क्षेत्र संबंधित. भाग 2 नागरिकत्व. भाग 3 कलम किती गेला आहे? 101 ते 4 कलम. याच्यामध्ये 5 ते 11 कलम. भाग 3 मूलभूत हक्क, मूलभूत हक्क कलम 12 ते 35, कलम 12 ते 35. मार्गदर्शक तत्वे भाग 4, मार्गदर्शक तत्वे, तत्वे भाग 4 लिहिलं इकडंच. कलम 36 ते 1. ओके, या गोष्टी पाहून घ्या. काहीच भाग लिहिले. भाग किती आहेत? सध्या 25 आहेत. ओके, राज्य जे काय कलम आहेत 465 प्लस गेलेले आहेत. ओके, परिशिष्ट 12 आहेत. पाहिलं आपण याच्या आधी एक हे यावरच प्रश्न विचारतात. परिशिष्ट सध्या 12वे आहेत, पहिले 8 होते. 355 कलम होते, 465 झाले. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. 20 क्वेश्चन झाले. हो, तर भाग 3 आहे. भाग 1 पाहिला आपण. भाग 1 कशा संबंधित आहे? घटक राज्य, त्याचे नावे, त्यांचे क्षेत्र. घटक राज्य नाव, त्यांचं क्षेत्र. केंद्रशासित प्रदेश बरं आला याच्यामध्ये. घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, संघराज्य प्रदेश म्हणून. नागरिकत्व संबंधित 5 ते 11. भाग 3 मूलभूत हक्क कलम 12 ते 13, 12 ते 35 आणि मार्गदर्शक तत्व हे महत्वाचा आहे. भाग आपलं भाग कशामध्ये आहे? 4 नंबरमध्ये. पहा, बरेच महत्त्वाचे क्वेश्चन घेतले, बरेच फास्ट घेण्याचा प्रयत्न केला, बरेच एक्सप्लेन केलं. याच्या आधीचे व्हिडिओ जर पाहिले असेल तर अवश्य पहा. पोलीस भरतीसाठी हा व्हिडिओ 100% तुमच्या उपयोगात येईल, त्यासाठी आपण बनवलेला आहे. तर आवश्यक हा व्हिडिओ पहा. आणि खरंच जर मनापासून व्हिडिओ आवडला असेल तरच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद.